आज मज्जेने खातील त्या. सीमा वहिनी हल्ली अशा का वागतायत? सकाळी पण पोलिसांचा विषय निघाल्यावर त्या एवढ्या का घाबरल्या? पिहू सांगत होती अपघाताच्या रात्रीही त्या काही वेळ घराबाहेर गेल्या होत्या. कुठे गेल्या असतील त्या? नाही अनु, काही काय विचार करतेस? या काही दिवसात एवढी धावपळ झालीये की मन अगदी थाऱ्यावर नाहीये. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळ्या? खूप छान आहे. आता तुझा आवाज ऐकला ना की आणखीन छान वाटतं. खूप प्रसन्न वाटते खरंच. आय नो तुम्ही सगळ्या आपापल्या आयुष्यात एकदम बिझी आहात, हो ना? हो, पण आता थोडासा जरा ब्रेक घ्या, विसावा घ्या, 2 क्षण जगा. कारण कसं आहे ना, कधी कधी आनंदातून दुःख आणि दुःखातूनही आनंद मिळतो बरं. हा, खरं तर तो आनंद शोधावा लागतो आणि तो आनंद शोधण्यामागे बऱ्याच गोष्टी कधी कधी मागे राहून जातात. हे अगदी बरोबर बोललीस ग तू मधुश्री. तर बघ ना, यांचा अपघात झाला. इतके दिवस धावपळीत गेले. मी आज घरी आले, खूप आनंदात आहे मी. पण या सगळ्या धावपळीत इतके दिवसात मला क्लासला नाही जाता. आरजेचा क्लास मिस झाला. ती बाकी सगळी मुलं माझ्यापेक्षा खूप पुढे गेली असतील, खूप जास्त शिकली असतील. अरे देवा, फोडणी जळली. वहिनींना जळलेली फोडणी आवडत नाही. कसं विसरले. आई रे, पक्कड कुठे? बघितलंस का मधुश्री, तुझ्याशी गप्पा मारण्यात ना मी स्वतःलाही विसरून जाते. ते सगळ्यांना भुका लागल्यात आणि मी गप्पा मारत बसले, तुझ्याशी बडबड करते. नाही, आता मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाहीये. मी शांतपणे माझा स्वयंपाक पूर्ण करणार. हा, फक्त तुझं बोलणं ऐकत ऐकत. अहो, जेवायला चला. अहो, जेवायला चला. अहो, वेडीस का ग जरा? मारतेस काय? सॉरी, पण तुमचं लक्ष कुठे? कधीपासून हाक मारतेय मी. काय आता पैशांचाच विचार करताय अजून? त्या मोबाईलला हात नाही ना लावला? नाही लावला. पण तरी ज्या माणसाचे पैसे चोरी होतात ना, तो माणूस पैशाचाच विचार करणार. आणि माझं तर केवढे चोरी झालेत. असं काय करता हो? येतील ना पैसे. कसे काय? बाहेर पैशाचं झाड आहे, हलवलं की पडले पैसे? का वरतून विमानातून गोखले जाताना टाकणार आहेत गड्ड्याखाली? कसे आहे ना? तुम्ही विसरताय का आपलं सकाळीच बोलणं झालंय यावर? तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची, दुसरा कुठलाच विचार करायचा नाही. अहो, चला ना जेवायला. खिचडी बनवली. मी नाही खाणार. दाल खिचडी बनवली तडका घालून. तडका घातलाय का?
आणि डाळ कांदा पण बनवलाय, कुणाला तरी आवडतो म्हणून. झणझणीत आहे. जण